नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडल का 64वां वर्धापन दिवस उत्साहपूर्वक संपन्न। बोईसर 1 अगस्त 2026 को महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडल MIDC का 64वां वर्धापन दिवस शनिवार 1 अगस्त 2026 को बोईसर स्थित टीमा हॉल में प्रातः 10 बजे से सायं 4 बजे तक उत्साह एवं गरिमामय वातावरण में मनाया गया। इस अवसर पर MIDC के अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, उनके परिवारजन तथा औद्योगिक क्षेत्र से जुड़े अनेक गणमान्य नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम में विशेष अतिथि के रूप में टीमा के प्रेसिडेंट श्री रवि भावसार, वाइस प्रेसिडेंट श्री पप्पा ठाकुर, उप अभियंता ड्रेनेज, सब डिवीजन तारापुर, उप अभियंता इलेक्ट्रिकल एवं मेंटेनेंस, सब डिवीजन तारापुर तथा सहायक अभियंता श्री सोहेब सैयद सहित अनेक सम्मानित अतिथियों ने अपनी गरिमामयी उपस्थिति दर्ज कराई। कार्यक्रम के दौरान तारापुर MIDC की औद्योगिक प्रगति, विकास कार्यों, उद्योगों की आवश्यकताओं तथा कामगारों की सुरक्षा एवं औद्योगिक सेफ्टी से जुड़े विभिन्न महत्वपूर्ण विषयों पर विस्तृत चर्चा की गई। वक्ताओं ने सुरक्षित एवं व्यवस्थित औद्योगिक वातावरण बनाए रखने के लिए अधिकारियों, उद्योग प्रबंधन और कामगारों के संयुक्त प्रयासों की सराहना की। सभी विशिष्ट अतिथियों का पुष्पगुच्छ भेंट कर सम्मानपूर्वक स्वागत किया गया। साथ ही स्मृति चिन्ह एवं उपहार प्रदान कर उनका अभिनंदन किया गया। कार्यक्रम के अंत में उपस्थित सभी अतिथियों एवं सदस्यों के लिए भोजन की व्यवस्था की गई। सांस्कृतिक कार्यक्रमों ने समारोह को और अधिक आकर्षक एवं यादगार बना दिया। इसी के साथ महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडल का 64वां वर्धापन दिवस समारोह सफलतापूर्वक संपन्न हुआ। बोईसर से JP जायसवाल की रिपोर्ट। तुमच्या सगळ्यांना MIDCच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा भरपूर। आणि ही जी वाटचाल जी आहे MIDCची फारच छान आहे। आता 64 वर्ष झालेले आहेत त्यांना। आता मी पण जसं साहेबांनी सांगितलं, बाबा ठाकूर साहेबांनी, तर मी फक्त म्हणजे मी जेव्हा यांचा जन्म झाला MIDCचा तेव्हा मी 3 वर्षाचा होतो। आणि याच्यामध्ये आतापर्यंत जे मी माझा विचार केला की आतापर्यंत आपण जे कार्यकर्ता आहे, आम्ही इथे तारापूरला आलो, 94ला आलो होतो। नंतर त्याच्या आधी आम्ही जवळ 7-1 वर्ष मुंबईला आमचा एक छोटा एक आला होता 1000 स्क्वेअर फीटचा, तिथे आम्ही जरा प्रोडक्शन करत होतं केमिकलचं। त्याच्यानंतर आम्ही 94ला एक तारापूरला एक प्लॉट घेतला आणि इकडे आलो। आजच्या क्षणी आम्हाला 32 वर्ष झाले आहेत इथे। आणि या 32 वर्षामध्ये साहेब तुम्हाला सांगतो की सुरुवातीला आमचा एकच प्लॉट होता आणि आजच्या क्षणाला आमचे 17 प्लॉट आहेत। तर एवढी प्रगती MIDCमुळे पॉसिबल झाली आहे। आणि प्रोडक्शनमध्ये बघितलं तर सुरुवातीला आमचं फक्त म्हणजे 2-3 टन सुरुवातीला यायचं, आता आमचं 100 टनचं डेली प्रोडक्शन आहे। वाढतर आमचं बघितलं तर मी हा बोर्ड बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे 64वा वर्धापन दिवस आहे। मी स्वतःचं वय कॅल्क्युलेट केलं, म्हणजे मी किती वर्षाचा असेल ज्यावेळेला वर्धापन MIDCची स्थापना झाली। त्या मुलांसारखे खेळण्याचं वय पण माझं नसेल, मग त्याच्यापेक्षाही लहान मी असेल। 2-3 वर्षाचा मी असेल त्यावेळेला MIDC ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने रुजू केली आणि त्या लोकांनी ही MIDC आणण्याचं कार्य केले आहे। त्यांचं खरं म्हणजे मनापासून आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, त्याचा ऋणी आहोत आम्ही। माननीय बाबा ठाकूरजी, त्यांचं नावच भारदस्त नाही आहे, त्यांचं कर्तृत्व पण भारदस्त आहे। प्रत्येक अडचणीला उभे राहणारे, आम्हाला नेहमी पाठीशी घालणारे आमचे प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर रवी भावसार साहेब ॲक्युरीचे N ब्लॉक हा नेहमी आम्हाला कटकटीचा डोकेडुखीचा वाटतो। बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सवर नेहमी उपाय मिळणारे आमचे रवी भावसार साहेब, त्यांचा आम्हाला विविध प्रकारे मदत होत असते, त्यांचे मी स्वागत करतो। आपले डी डेव्हलपमेंट साहेब काही कामानिमित्त नाही गेले। आमचे पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती विभागाचे उप अभियंता सुंदर टेकाडे साहेब आणि माझे सहकारी सय्यद साहेब,